x plus 5 upon y is equal to 7. 3 upon x plus 4 upon y is equal to 5. ओके, आता ह्या इक्वेशन मध्ये बघा, ह्या इक्वेशनला आपण फर्स्ट देऊ. ओके, आणि ह्या इक्वेशनला आपण सेकंड नंबर देऊ. ओके, बघा आता इथं काय करायचं आहे तुम्हाला, ही टर्म आहे. ओके, ही टर्म म्हणजे काय 4 अपॉन x, इथं काय 3 अपॉन x. त्या टर्मला आपण 1 अपॉन x सपोज करू, 1 अपॉन x. ओके, आणि त्याला m मानू, m सपोज करू. ओके, या टर्मला 1 अपॉन y, त्याला n सपोज करू. काय सपोज करायचं, n. त्याच्यानंतर ह्या टर्मला आपण काय मानलेलं आहे, 1 अपॉन x इज इक्वल टू m. म्हणजे पूर्ण ही टर्म काय आहे, m, आणि ही पूर्ण टर्म काय आहे, n. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल इथं, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. ओके, तर इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. ओके, या टर्मला बघा 3m, ह्या इक्वेशनला 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. ओके, त्या इक्वेशनला आपण 4 नंबर नाव द्या. आता बघा आपण शिकलेलो 1.1 मध्ये इथं काय नाही, इथं सेम पेअर पण नाही आणि ऑपोजिट साइन पण नाही. ओके, मग सेम पेअर नसल्यावरती आपण काय करतो आणि ऑपोजिट साइन नसल्यावरती आपण काय करतो. आता बघा अगोदर आपण सेम पेअर आणू. सेम पेअर आणण्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे याला मल्टिप्लाय 4 ने मल्टिप्लाय करायचंय आणि याला मल्टिप्लाय 5 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, 4 into 4 किती होईल, 16m प्लस 4 into 5n किती होईल, 20n. 4 into 7 किती होईल, 28. ओके, आता 5 into 3 किती होईल, 15m प्लस 4 into 5 किती होईल, 20n. 5 into 5 काय होईल, 25. ओके, आता बघा तुम्हाला काय भेटले, सेम पेअर भेटले. सेम पेअर भेटलं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ना, आता ऑपोजिट साइन पाहिजे. ऑपोजिट साइन आणण्यासाठी आपण काय करतो, सबस्ट्रॅक्ट करतो. काय करतो, सबस्ट्रॅक्ट. ओके, सबस्ट्रॅक्ट करतो म्हणजे काय होईल, साइन चेंज होतील त्याच्यात. काय होईल, त्याचे साइन चेंज होतील. मग इथं प्लस आहे तिथं काय होईल, मायनस. इथं प्लस आहे तिथं काय होईल, मायनस. इथं प्लस आहे तिथं काय होईल, मायनस होईल. ओके, आता 16m मधून 15m गेला, शिल्लक करायला 1m किंवा 1m, m जर लिहिलं तर चालेल. इज इक्वल टू द सेम पेअर आहे, ऑपोजिट साइन आपण याला कट करणार. 28 मधून 25 गेला 3. ओके, आता m इज इक्वल टू हा 3 आपण वरती घेणार आणि हा 1 कुठे घेणार, खाली. आता 1 ने जर 3 ला डिवाइड केलं तर आन्सर किती येईल, 3. किती येईल, 3. म्हणजे तुम्हाला m भेटला. ओके, m भेटला म्हणजे तुम्हाला काय हवं, आता n हवा. ओके, मग इक्वेशन नंबर आपण 3 घेऊया. m इज इक्वल टू 3. पुट द इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 काय आहे, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. म्हणजे तो m दिसतो तर आपण काय टाकणार, त्याच्यामध्ये काय पुट करणार, 3 पुट करणार. मग 4 into 3 प्लस 5n इज इक्वल टू 7. ओके, 4 into 3 किती होईल, 12 प्लस 5n इज इक्वल टू 7. हा 5n इकडे येणार, 5n इज इक्वल टू हा 7 ऍज इट इज. आता प्लस 12 तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस 12. 5n इज इक्वल टू 7 मायनस 12 किती होईल, मायनस 5. किती होईल, मायनस 5. n इज इक्वल टू मायनस 5 कुठे जाईल, वरती, आणि हा 5 कुठे येईल, खाली. n इज इक्वल टू 5 1 चा 5. n किती भेटलाय तुम्हाला, मायनस 1. आता तुम्हाला m भेटलाय आणि n भेटलाय. आता बघा, आता तुम्हाला m पण भेटलाय आणि n पण भेटलं. आता तुम्ही जे सपोज केलं, काय सपोज केलं, 1 अपॉन x इज इक्वल टू m and 1 upon y is equal to m. ओके, 1 upon x as it is, m किती भेटलाय तुम्हाला, 3. किती भेटलाय, 3. मग x is equal to हा 1 कुठे जाईल, वरती, आणि हा 3 कुठे राहील, खाली. म्हणजे x किती भेटलाय तुम्हाला, 1 upon 3. तुम्हाला x आणि y काढायचा आहे. म्हणजे x किती भेटलाय तुम्हाला, 1 upon 3. आता इकडे बघा, y is equal to 1 upon y. n किती भेटलाय तुम्हाला, मायनस 1. n किती भेटलाय तुम्हाला, -1.
हा 1 वरती आणि हा -1 खाली. 1 1 चा 1 म्हणजे आन्सर किती आलं तुमचं -1. ओके. बघा आपण ऍक्टिव्हिटी सेकंड बघणार आहोत. ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये बघा इथं तुम्हाला आपण जे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये काय होतं 1/x होतं. काय होतं 1/x. आता या एक्झाम्पल मध्ये बघा इथं x - 1 आहे आणि इथं y - 2 आहे. इथं काय करणार आहे आपण 1/x - 1 इज इक्वल टू m. ओके. आणि ह्या टर्मला 1/y - 2 इज इक्वल टू m. आलं लक्षात. मग याला फक्त मल्टिप्लाय करायचं. सॉरी याला काय करायचं इथं m मांडलेलं म्हणजे इथं काय होईल 5m प्लस 1n इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 3 नाव आहे. ह्या टर्मला हे इक्वेशनला बघा 6m मायनस 3n इज इक्वल टू 1. त्याला 4 नाव द्या. आता इथं बघा इथं काय नाही सेम पेअर आहे का ऑपोजिट साइन आहे काय नाही. इथं बघा ऑपोजिट साइन आहे पण सेम पेअर नाही. सेम पेअर नसल्यावरती आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लाय करतो. काय करतो क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे याला 1 ने मल्टिप्लाय करणार आणि याला 3 ने मल्टिप्लाय करणार. ओके. 3 × 5 किती होईल 3 × 5 15m प्लस 3n इज इक्वल टू 2 × 3 6. आलं लक्षात. आता 1 नी या इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर तेच येणार आहे 6m मायनस 3n इज इक्वल टू 1. बघा सेम पेअर पण भेटले आणि ऑपोजिट साइन पण भेटली. सेम पेअर ऑपोजिट साइन भेटल्यावर आपण काय करतो ऍड म्हणतो आणि याला काय करतो कट करतो. 15m प्लस 6m 21m इज इक्वल टू 6 प्लस 1 7. ओके. मग त्यानंतर m इज इक्वल टू आता हा 7 कुठे घेणार वरती आणि 21 कुठे घेणार खाली. m इज इक्वल टू 7 1 चा 7 आणि 7 3 चा 21. म्हणजे तुम्हाला m भेटलाय. m किती भेटलाय m भेटलाय तुम्हाला 1/3 म्हणजे m भेटला म्हणजे तुम्हाला काय पाहिजे n पाहिजे. n आणण्यासाठी तुम्ही काय करा जी तुमची व्हॅल्यू आली m जी m ची किंमत आली ती कुठे पुट करा तुम्ही इक्वेशन नंबर 3 मध्ये. m इज इक्वल टू 1/3 पुट द इक्वेशन नंबर 3. ओके. इक्वेशन नंबर 3 काय आहे 5m प्लस 1n इज इक्वल टू 2. हे बघा 5 एज इट इज m किती आहे 1/3 प्लस 1n म्हणा किंवा n म्हणा इज इक्वल टू 2. ओके. आता तुम्हाला इथे m भेटलाय म्हणजे इथे तुम्हाला काय काढायचं आहे n. n इज इक्वल टू हा 2 एज इट इज. ओके. आता हे समजून घ्यायचं काय 5 × 1/3 5 × 1 5 आपल्याला काय जे आहे तेच 5/3. आता हे प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल मायनस 5/3. हे आलं लक्षात. हे समजून घ्या इथं. मग n इज इक्वल टू इथं काय आहे 2. आता इथं काय मायनस म्हणजे 3 ने 2 ला काय करणार तुम्ही मल्टिप्लाय करणार 3 × 2 6 मायनस 5 जे आपण तेच देणार तुम्ही 6 मायनस 5. आलं लक्षात. आता 6 मायनस 5 किती येईल n इज इक्वल टू 6 मायनस 5 1 आणि आपण जे आहे 3 म्हणजे n ची किंमत किती आली तुम्हाला 1/3. आलं लक्षात. आता तुम्हाला m भेटला आणि n पण भेटला आहे. आता m आणि n भेटला म्हणजे तुम्हाला काय आता तुम्ही जे सपोज मानलं होतं कोणाला सपोज मानलं होतं ह्या टर्मला ते टर्मला येणार तुम्ही. ओके. म्हणजे हे घेणार तुम्ही जे सपोज केलं ते काय 1/x - 1 इज इक्वल टू m. त्यानंतर 1/y - 1 इज इक्वल टू n. आलं लक्षात. 1/x - 1 इज इक्वल टू m किती भेटलंय तुम्हाला 1/3. आलं लक्षात. त्यानंतर 1/y - 1 इज इक्वल टू n किती भेटलाय तुम्हाला तो पण काय भेटलाय तुम्हाला 1/3. मग आता इथं तुम्ही काय करणार आता 1 1 कट होईल म्हणजे x - 1 इज इक्वल टू 3 राहील. आलं लक्षात. x इज इक्वल टू 3 आहे -1 इकडे गेल्यावरती +1. आलं लक्षात.
इथं सॉरी y मायनस 2 इथं y मायनस 2 आता x इज इक्वल टू 3 प्लस 1 किती होईल 4 म्हणजे तुम्हाला x किती भेटलाय 4 x भेटला म्हणजे तुम्हाला y पण ह्याच पद्धतीने काढायचा आहे म्हणजे इथं काय येईल y मायनस 2 इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 3 ॲज इट इज हा मायनस 2 येईल इकडे गेल्यावर काय प्लस 2 होईल y इज इक्वल टू 3 प्लस 2 5 म्हणजे x किती भेटलाय तुम्हाला 4 अँड y किती काय भेटलाय तुम्हाला 5 म्हणजे हे एक्झाम्पल असं आलं तरी घाबरायचं नाही इथे फक्त सपोज करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं बरोबर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करता बघा आपण आता प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया आता दोन आपण ऍक्टिव्हिटी बघितलेल्या दोन एक्झाम्पल पण बघितलेले आहे त्यामध्ये बघा आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट केल्यानंतर त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे आपण जेव्हा फर्स्ट एक्झाम्पल सोडलं सेम तसंच एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 1.4 बनलं आता बघा ह्या टर्मला काय म्हणणार तुम्ही 1/x इज इक्वल टू m ह्या टर्मला 1/y इज इक्वल टू n ओके मग इथे इक्वेशन काय तयार होईल 2x मायनस 3m इज इक्वल टू 15 आणि इक्वेशन नंबर 3 नाव द्या आणि हे याला काय म्हणणार तुम्ही 8x प्लस 5n इज इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 4 आता इथं बघा इथं काय आहे सेम पेअर अँड ऑपोजिट साइन मध्ये ऑपोजिट साइन आहे पण इथं तुम्हाला काय हवंय सेम पेअर हवं सेम पेअर आणण्यासाठी तुम्ही काय करणार क्रॉस मल्टिप्लाय करणार म्हणजे याला मल्टिप्लाय 5 ने मल्टिप्लाय करणार आणि याला मल्टिप्लाय 3 ने मल्टिप्लाय करणार ओके 5 2 चा 10x minus 15n is equal to 75 24x plus 15n is equal to 77 है ना I think 206 76 into 3 231 ओके आता सेम पेअर भेटला ऑपोजिट साइन पण भेटली इथे काय करणार ऍड म्हणणार 306 and 10 plus 24 34x म्हणजे x is equal to 306 upon 34 34 into 9 34 into 9 म्हणजे x is equal to किती येईल आन्सर 9 म्हणजे तुम्हाला x भेटला x किती भेटला तुम्हाला 9 भेटला x भेटला म्हणजे तुम्हाला काय हवाय y हवाय ओके म्हणजे पुट तुम्ही काय करणार इक्वेशन नंबर 3 मध्ये त्यामध्ये ऍड करणार x is equal to 9 put the equation number 3 equation number 3 काय आहे बघा 2x minus 3n is equal to 15 2 into x किती भेटला तुम्हाला 9 minus 3n is equal to 15 9 to the 18 minus 3n is equal to 15 हा minus 3n as it is घ्यायचा पूर्ण इकडे घ्यायचा 15 as it is घ्यायचा आहे प्लस 18 इकडे गेल्यावरती minus 18 minus 3n is equal to 15 minus 18 minus 3 काय होईल minus 3 n is equal to काय होईल n is equal to minus 3 upon minus 3 minus minus काय होईल प्लस होईल 3 1 चा 3 म्हणजे तुम्हाला n किती भेटलाय 1 आलं लक्षात आता n तुम्हाला 1 भेटलाय म्हणजे आता तुम्हाला काय काढायचं आहे x आणि y काढायचं आहे काय काढायचं आहे x आणि y काढायचं आहे मग x आणि y काढण्यासाठी तुम्ही जे सपोज केलं काय 1/x is equal to m and 1/y is equal to n 1/x m किती भेटलाय तुम्हाला सॉरी इथं m झालंय x m केलं m x सॉरी m किती भेटलाय तुम्हाला 9 आणि 1/y is equal to n किती भेटलाय तुम्हाला 1 लक्षात x is equal to हा 1 कुठे घेणार वरती आणि हा 9 कुठे घेणार खाली हे तुमचं आन्सर x किती भेटलाय तुम्हाला 1/9 आता y काढायचं तुम्हाला हा 1 वरती आणि हा 1 खाली 1 1 चा 1 म्हणजे y किती भेटलाय तुम्हाला 1 अशा पद्धतीने x पण भेटलाय तुम्हाला आणि y पण भेटलाय बघा आपण ह्या व्हिडिओ मध्ये दोन एक्झाम्पल सोडले प्रॅक्टिस सेट मधला फर्स्ट क्वेश्चन सोडलाय आता आपण जो नेक्स्ट व्हिडिओ ते राहिलेले जे 2-3 क्वेश्चन आपण ते सॉल्व्ह करणार आहोत ओके थँक्यू